राहूचा दोष कमी होतो किंवा केतूचा दोष कमी होतो पत्रिकेतला. म्हणून राहू केतू हे फार राहू अँड केतू प्लेज इम्पॉर्टंट रोल इन युअर डेस्टिनी म्हणजे भाग्य. तुमचं भाग्यामध्ये ते फार उलथापालथ करतात. जसं अमावास्येला आणि पौर्णिमेला भरती आहुती येते ना, तसं ते आपल्या जीवनात खूप सापशिडीचा खेळ खेळत असतात. आणि म्हणून 1176. आता 1176 हा जो नंबर आहे, तो आपली कुठलीही विश किंवा आपली इच्छा पूर्ण करणारच. कारण त्यामध्ये 2 सूर्य महाराजाचं ताकद, एक 7 म्हणजे केतू महाराज आणि 6 नंबर हा शुक्र ग्रहाचा आहे. शुक्र ग्रह. शुक्र ग्रह म्हणजे सुख, संतती, समाधान सगळं देणारा असा ग्रह आहे. 7 नंबर केतू म्हणजे केतू महाराजांचं म्हणजे एकतर चांगलं करणार किंवा वाईट करणार राहूचाच भाग आहे ना तो. तर तो प्रसन्न असेल तर चांगलीच गोष्ट आहे. आणि 1 सूर्य महाराज सगळ्याचे बॉस. सूर्य तर सगळ्या ग्रहाचे बॉस आहेत आणि बॉसच आपल्याकडून जसं की पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध झालं. मग त्यावेळेला दुर्योधन आणि अर्जुन श्रीकृष्णाकडे गेले होते की म्हणजे मदत मागण्यासाठी म्हणजे आमच्याकडून या लढाई करण्यासाठी. मग अगोदर ह्याने दुर्योधन गेला आणि उशाला बसला म्हणजे डोक्याच्या भागाला तिकडं आणि अर्जुन गेला आणि पायापाशी बसला. पायापाशी म्हणजे नम्रपणाचं लक्षण आहे. मग श्रीकृष्ण झोपलेले होते त्यावेळेला. मग झोपेतून जागे झाले. पहिल्यांदा कोण दिसणार मग? पायाला बसलेला व्यक्ती दिसेल की उशाला बसलेला? अर्थातच पायाला बसलेले म्हणजे अर्जुन. मग ते म्हटले, "अरे अर्जुना, कधी आलास? आणि मला का उठवलं नाही? काय काम आहे? कसं काय येणं केलं?" वगैरे, वगैरे. त्यावेळेला दुर्योधनला राग आलेला आहे. म्हणे, "मी ह्या अर्जुनाच्या अगोदर येऊन बसलो इथं, ते मला विचारायचं सोडून अर्जुनालाच विचारतात. म्हणजे श्रीकृष्ण पण पार्शियालिटी करतात का काय?" असं त्याला वाटलं. तर तसा उद्देशच नव्हता, कारण तो पाठीमागे बसलेला होता. मग ज्यावेळेला त्यांना चाहूल लागली, की दुर्योधन बिन तू कधी आलास? त्यांना पण विचारलेलं आहे. मग दोघांना पण येण्याचं प्रयोजन विचारल्यावर दोघांनी बी सांगितलं, की आता महाभारताचं युद्ध होणार आहे, तर तुम्ही आमच्याकडून लढायला या. हे दुर्योधन म्हणते, "आमच्याकडून या. तुमचं सैन्य सगळंच आणि तुम्ही पण." आणि अर्जुन पण म्हणतोय, "आमच्याकडून या." मग श्रीकृष्ण हुशार होते, कारण हे दोघेही बादचे लोकच पडत होते. अर्जुन ही बादचाच आणि हा कारण त्यांच्या आईला ते बहीण मानत होते ना. गंधारी झालं, कुंती झालं, हे त्यांनी बहीण मानायचे श्रीकृष्ण. त्यामुळे हे दोघी भाचे होते. मग एका भाच्याला कडे जाणं म्हणजे दुसऱ्या भाच्याला अन्याय केल्यासारखं. मग त्यांनी श्रीकृष्ण हुशार होते. ते म्हटले, "माझं सगळं सैन्य एकीकडं असेल आणि मी एकीकडं असेल, एकटाच. आणि मी एकटा असेल, पण मी हातात धनुष्यबाण पण घेणार नाही, कुठलं आयुध घेणार नाही. मी निस्ता सोबत असेल. मी काही युद्ध वगैरे खेळणार नाही." मग दुर्योधन हा प्रॅक्टिकली विचार करणारा होता. तो म्हटला, "हे श्रीकृष्णाला घेतलं तर त्याच्या हातात धनुष्य बी घेणार नाही. नुसतंच वासून काय करायचं? असून ओळंबा नसून खोळंबा म्हटल्यासारखं." म्हणजे त्याच्या बुद्धीप्रमाणे त्यानं विचार केलेला दुर्योधनाने आणि म्हटलं, "मग मला तुमचं सैन्यच द्या आणि अं, तुम्ही एकटे आहेत तर तुम्ही तिकडं अर्जुनाकडून जा." अर्जुन म्हटलं, "ठीक आहे, मला तुम्ही एकटेच पाहिजेत. मला सैन्य वगैरे काही गरज नाही." मग "अरे अर्जुना, नीट विचार कर, कारण मी हातात धनुष्य वगैरे घेणार नाही." पण अर्जुन जाणून होता श्रीकृष्ण कोण आहेत. श्रीकृष्ण म्हणजे काय आहे, चीज आहे, ते त्यांना माहीत होते ना. हातात धनुष्य घेतलं काय, नाही घेतलं काय, नुसतं सोबत जरी असलं. श्रीकृष्ण म्हणजे साक्षात भगवान आणि भगवान देव कुणाला म्हणतात? जे सत्य आहे, जे शिव आहे, जे सुंदर आहे, त्याला देव म्हणतात आणि श्रीकृष्ण सत्य, शिव आणि सुंदरचा एकत्र मग तिकडूनच विजय असणार ना, सत्याकडूनच, धर्माकडूनच. म्हणून अर्जुनाने त्याला एकट्या श्रीकृष्णांना त्यांना घेतलेलं आहे आणि अर्थातच अर्जुनांचा विजय झालेला आपल्याला माहीतच आहे पांडवांचा. तर त्याच्यासाठी
शुक्र, केतू आणि सूर्य हे एकत्र येतात ह्या नंबरमध्ये 1176 मध्ये. म्हणून कुठलीही इच्छा असेल तर ती पूर्ण होतेच. म्हणून आपण आपली जर एखादी इच्छा असेल, कुठलीही असो, कुणाला घर बांधायचं आहे, कुणाला गाडी घ्यायची आहे, कुणाला मुलाचं शिक्षणाचे असेल, नोकरीची असेल, काही असेल किंवा आपल्या स्वतःविषयी असेल, तर ती इच्छा आपण काय करायचे, ब्लँक पेपर घ्यायचा चौकोनी आकाराचा असा ब्लँक पेपर घ्यायचा आणि ब्लँक पेपर घेतल्यावर एक केशरी रंगाचा, केसरी किंवा भगवा म्हणूया, भगवा रंगाचा स्केच पेन घ्यायचा. नीट लक्षात घ्या. केसरी किंवा भगवा रंगाचा स्केच पेन घ्यायचा. किंवा जर आपल्याला रक्तचंदन माहीत असेल, रक्तचंदन म्हणून मिळतं बघा. रक्तचंदन आणायचं आणि ते उगाळायचं आणि ते काडीनं म्हणजे त्याची शाई केल्यासारखं करून रक्तचंदनाने जर त्या ब्लँक पेपरवर म्हणजे पांढऱ्या पेपरवर असं गोल सर्कल काढायचं अगोदर एक. गोल सर्कल काढलं, ठीक आहे. त्यामध्ये हा 11 आणि 76 म्हणजे 1176 किंवा 1176 हे लिहायचा अंक आणि त्याच्याभोवती गोल सर्कल करायचं. केलं. त्याच्या चारी बाजूला बाहेरच्या बाजूने 1176, 1176, 1176, 1176 चारी बाजूनी लिहायचं. लिहिलं का? हे झालं एका बाजूला. त्याचं मग त्याला उपडं करायचं. म्हणजे पालतं करायचं. मग त्याच्या पाठीमागं आपण आणखी काही लिहिलेलं नाही. तर पाठीमागं आपण आपली विश लिहायची. विश म्हणजे इच्छा लिहायची. जी बी इच्छा. पण इच्छा ही चांगली असावी. कुणाचं वाईट करणारी नसावी. कारण ती त्यावेळेला जरी ती गोष्ट घडली वाईट आपण विश केलेली, तर त्याचे वाईट परिणाम आपल्यावर पुन्हा खूप होतात. म्हणून हा जो प्रयोग आहे तो चांगल्या कामासाठी करायचा. कारण चांगल्यालाच यश परमेश्वर देत असतं. चांगलं सत्य जे आहे, धर्म आहे, चांगलं आहे, शिव आहे, सुंदर आहे, त्याच्याकडून देव आहे. म्हणून आपली चांगली जी इच्छा असेल, की आपल्या आपल्या सांसारिक जीवनातली असेल, काही असेल, की मला यावर्षी हे एवढं-एवढं मला माझ्याकडे पैसे यावेत किंवा माझ्या मुलीचं लग्न व्हावं किंवा जे काही विष असेल ते अशी आपण लिहायची आणि अशी त्याची घडी घालून आपण आपल्या पर्समध्ये पर्स किंवा आपलं पॉकेट जे असते त्यात ठेवायचे आणि शक्यतो 21 दिवसाच्या आत ती इच्छा पूर्ण होते, तोपर्यंत त्याला उघडून बघायचं नाही. फक्त मनातल्या मनात तो अंक बोलत राहायचा 1176, 1176 आणि आपण जी इच्छा बोललेली आहे, ती होत आहे असं. आता समजा मी इच्छा बोलली, की मला डॉक्टर व्हायचं आहे, अशी एक इच्छा आहे उदाहरण द्यायला. मी स्टुडंट आहे आणि मला त्या पद्धतीने मी अभ्यास करतो आणि त्यावेळेला मला ती इच्छा मागितलेली आहे. आता व्हायचं म्हटलं होतं का नाही? तर आपल्याला जे शक्य आहे आता ह्या वयात मी डॉक्टर व्हायचं म्हटलं शक्य नाही कारण आता ते वेळ निघून गेलेली आहे. पण मी 12वीला आहे, एवढे मार्क्स घेतलेले आणि मला आता नंतर डॉक्टरकीला जायचं, तर त्यावेळेला आपण ती इच्छा बोलू शकतो. आता मी काय बोलणार सांसारिक इच्छा, की मला एवढे-एवढे पैसे मिळावेत किंवा मला हा धंदा काय मला जे काही माझं स्वप्न आहे ते मला हे असं-असं व्हावं किंवा मुलाला असं नोकरी लागावी वगैरे, वगैरे जे काय असेल इच्छा. तर अ, आता उदाहरणार्थ मी स्टुडंट आहे आणि माझी इच्छा आहे, की मी डॉक्टर व्हावं त्यावेळेला म्हणजे त्या वयात बोललेलं आणि ते मागं लिहिलेलं आहे. तर आपण असं इमॅजिन करायचं, की इन प्रोसेसमध्ये आपण डॉक्टर झालात काही. मग डॉक्टर झाल्यावर जे कर्तव्य आपण करतो बघा, ते गळ्यामध्ये स्टेथोस्कोप, कुणाला तरी इंजेक्शन देत आहोत, कुणाला तरी औषध लिहून देत आहोत. असं मस्तपैकी दवाखान्यात गेलो, पेशंट येत आहेत. हे सगळं इमॅजिन म्हणजे असं साकार रूपात आणाच. डोळ्यासमोर असं सगळं साकार रूपात. म्हणजे त्या गोष्टी घडत आहेत. कधी निगेटिव्ह विचार करत नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ मला करोडपती व्हायचं आहे, अशी इच्छा आहे. तर माझ्याकडे भरपूर पैसा आलेला आहे, गाडी आहे, असं मी तिकडं म्हणजे पैशाची देवाण-घेवाण करत आहेत. ते पैसे असे स्थूल रूपात मग समोर आले पाहिजे. मी मोजतो आहे, कोणाला तरी देतो आहे, कपाटात ठेवतो आहे. हे सगळे इमॅजिनेशन करायचं. म्हणजे आकृती त्याची डोळ्यासमोर आणायची. आपली जी विष आहे ती अगदी साकार होत आहे असं आणायचं आणि असं आणलं की मग ते लवकर फळास येते आणि पॉझिटिव्हली विचार करायचा नेहमी. ते विषबद्दल होतं की नाही हे काही सांगितले वगैरे, वगैरे. तर
आपण जर दृढ निश्चय, कारण कसं आहे, हे युनिव्हर्स जे आहे आपल्या मनात, मी मी त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, जे बाहेर आहे तेच आतमध्ये आहे. ॲज यू थिंकिंग सो यू बिकमिंग. मन हाच कल्पवृक्ष आहे. देवानं आपल्याला प्रयत्न करणं, प्रयत्न हे रत्न खूप सुंदर आहे, देवापेक्षा सुंदर दिलेलं आहे. त्यामुळं आपल्याला सगळं शक्य आहे. आपण जर अनन्यभावे परमेश्वराला शरण गेलो आणि आपले प्रयत्न करत राहू आणि आपला कॉन्फिडन्स जर असेल, तर ती गोष्ट सकारात्मक जर दृष्ट्या आपण, आता तुम्ही हिप्नॉटाइज किंवा संमोहन कला पाहिली असेल. मनाला प्रोसेसिंग केले जाते. आता उदाहरणार्थ, मला पी-एस-आय व्हायचं आहे उदाहरण. तर मी असं मनात स्वप्न की दररोज मनात घोळलं पाहिजे. म्हणजे मनात प्रोग्रॅमिंग करायचं आहे, की मी दररोज रनिंग करत आहे, व्यायाम करत आहे, त्याची एक्झाम पास होत आहे. तशा प्रकारचा ड्रेस घालून मी सगळीकडे ते जे कर्तव्य करतात ते करत आहे. असं इमॅजिनेशन करत दररोज तोच डोक्यात विचार ठेवायचा. झोपताना मग त्या गोष्टी अंतर्मनात शिरतात आणि अंतर्मनात शिरून त्या गोष्टी मग आपण विश केलेल्या, म्हणजे पुरी कायनात मदत करते. म्हणजे तशा प्रकारच्या गोष्टी घडत येतात. आता आपलं पण मनात जसे विचार आहेत, तसेच आपल्याला किंवा आपल्या संपर्कात लोक येत असतात. आपल्या मनामध्ये जे मस्तिष्कमध्ये विचार आहेत. म्हणूनच म्हटलेलं आहे, "तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार." ॲज यू थिंकिंग सो यू बिकमिंग. कारण विचाराची ताकद इतकी भयानक आहे. म्हणून चांगले विचार केले पाहिजे. म्हणजे चांगलं होईल. जर आपण जसे विचार करतो तसं बनतो ना. आता एक-एकदा बघा, आपल्याला उठतो सकाळी आपण नेहमीप्रमाणे. आज काहीतरी आळसच आलाय, नकोच वाटायला लागलंय. म्हटलं की दिवसभर आळसातच जातो. कारण जिभेवर उठल्या-उठल्याच बोलले असते आणि जीभ सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जी बोलते ती तथास्तु म्हणते ना, तसंच हो म्हटल्यासारखं. म्हणून चांगलं बोललं पाहिजे आणि चांगली इच्छा केली पाहिजे. आता कधी-कधी निगेटिव्ह मनात विचार येतात, तर त्यावेळेला आपण पॉझिटिव्ह विचार सारखं घोळत राहायचं. झोपताना संध्याकाळी झोपायच्या अगोदर एक 10 मिनिटं आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत जीवनात किंवा यावर्षी करायच्या आहेत किंवा या महिन्यात करायच्या आहेत, ते एका कागदावर लिहून घ्यायच्या. सकारात्मक दृष्ट्या लिहून घ्यायच्या. निगेटिव्ह नाही लिहायच्या. म्हणजे उदाहरणार्थ, मी पास होईल की नाही असं तसं. मी पास होणारच किंवा मी पास होत आहे. मला यश मिळत आहे. असं सगळं पॉझिटिव्हमध्ये, किंवा मी श्रीमंत बनत आहे. माझ्याकडे भरपूर पैसा येत आहे. असं त्या कागदावर लिहून घ्यायचं आणि त्या वाचायच्या, मनात घोळायच्या आणि घोळत जे काय आपण ते जेवढ्या इच्छा आहेत, त्या घोळत म्हणजे ते मनात शिरतात. झोपायच्या अगोदर एक 5 मिनिटं, 10 मिनिटं. कारण त्यावेळेला संधिकाळ असतो. म्हणजे जागृत अवस्थेतनं आपण झोपेत जात असतो आणि हा संधिकाळ फार महत्त्वाचा आहे. त्या दिवशी तर तुम्हाला टाईम पिरियड सांगितलेला आहे. उठल्यावरचा टाईम ब्रह्ममुहूर्त, दुपारचा टाईम टाईम चेंजिंगचा, दिवस मावळतानाचा. कारण सूर्य महाराज मावळत असतात आणि रात्र होत असते, म्हणजे संध्याकाळ होत असते. हां, संधिकाळ म्हणतात त्याला आणि संध्याकाळी 12 वाजताचा टाईम चेंजिंग. तर हे जे आहेत ना वेळा, ह्या म्हणूनच त्यावेळेला आपण मेडिटेशन, चॅन्टिंग करतो भगवंताचं करायचं असतं आणि आपले विशेष जे आहेत, त्या परमेश्वराला किंवा ह्या ब्रह्मांडाला किंवा युनिव्हर्सला मागायचे असतात किंवा बोलायचे असतात. कारण कुठलीही गोष्ट ब्रह्मांडात शिरल्याशिवाय ती आकृतीत निर्माण होत नाही. अगोदर अगोदर ब्रह्मांडातनंच विचार आपल्या डोक्यात येतात. पण तेच विचार पुन्हा आणखी ब्रह्मांडात ट्रान्सफर करावे लागतात. म्हणजे हे ब्रह्मांड आपल्याला मदत करायला येते. आता उदाहरणार्थ, एखादी गोष्ट आहे, एखाद्याची आपल्याला मदत घ्यायची आहे. आपल्या मनातली इच्छा मी हे करणार आणि तू मदत करशील का? म्हणून त्याला जोपर्यंत आपण सांगत नाही तोपर्यंत त्याला काय कळणार आहे का? त्याला सांग, "काय रे, तुला उद्या सवड आहे का?" तर "काय काम होतं?" तर "असं-असं काम आहे आणि थोडंसं मदत करशील का?" म्हणल्यावर मग त्याला माहीत होईल ना. का तो गपचूपच येऊन आपल्याला मदत करणार आहे का? तसं ब्रह्मांडात त्या गोष्टी सोडायला लागतील आपल्याला, ज्या गोष्टी करायच्या आहेत ते. म्हणजे मग ब्रह्मांड त्या आपल्याकडं हे करेल. परंतु ते कशा सोडायचं? सकारात्मक दृष्ट्या. तर मित्रांनो, आज आपण स्विच वर्ड कोणता? येस आय कॅन विन किंवा येस आय विन, मी जिंकणारच. हा जो स्विच वर्ड आहे, कधीही दिवसातनं बोलू शकता. तसेच
1111 1111 हा जो नंबर आहे, तो कुठल्याही शुभ कामाला जाताना आपण इथं अंगठ्याच्या खाली लिहून किंवा त्यावेळेला त्या टायमाला आपण ती विश आपली जी मनातली आहे ते बोललं, तरी ते पूर्ण होते आणि कुठल्या शुभ कामाला जाताना केशरी रंगाच्या ह्यानं आपण स्केच पेननं हातावर इथं लिहायची ती विश, ती सुद्धा पूर्ण होते. म्हणजे काम फत्ते होतं आणि 1176 सुद्धा तसंच आहे. परंतु ते 1176 हे कागदावर लिहायचं आहे, रक्तचंदनानं लिहायचं किंवा रक्तचंदन जर मिळत नसेल, तर आपण केशरी कलरचा किंवा हिरव्या कलरचा, हिरवा पण चालतो हिरवा, ग्रीन कलरचा स्केच पेन घेऊन एक सर्कल काढून त्यामध्ये 1176 लिहायचं आणि चारी बाजूला बाहेरच्या बाजूनी 1176 लिहायचे त्या सर्कलच्या चारी कोपऱ्याला. तो पेपर उलटा करून त्याच्या मागं आपली विश लिहायची, त्याची घडी घालायची. विश बाहेरच्या बाजूला राहिली पाहिजे आणि तो नंबर आत गेला पाहिजे अशी आणि त्याचे 4 असं अशी आणि अशी घडी घालून तो पेपर आपण पॉकेटमध्ये ठेवून द्यायचा आणि जोपर्यंत विश कंप्लीट होत नाही तोपर्यंत त्याला बाहेर काढायचं नाही, त्या पॉकेटला उघडून बघायचं नाही. तर आपल्या मनामध्ये ती विश घोळायची आणि त्या दृष्टीनं आपल्याला गोष्टी घडत आहेत असं इमॅजिन करायचं आणि मग ती गोष्टी होतात. तर हे स्विच वर्ड, लकी नंबर्स अँड दॅट इज ॲस्ट्रोलॉजिकल नंबर दॅट इज 4 भाग्यांक. म्हणजे ज्यांचा भाग्यांक 4 आहे. आता भाग्यांक कसं काढायचा, की कुणाचीही बर्थ डेट म्हणजे डेट ऑफ बर्थ 13 13 म्हणजे 1 आणि 3 1 आणि 3 ची बेरीज किती केल्यावर किती येतं? 4 येतं का नाही? 4. तसंच डेट ऑफ बर्थ 22 असेल. 22 म्हणजे 2 अधिक 2 4. 4 म्हणजे भाग्यांक 4. कारण ह्या 4 भाग्यांक ज्यांचे त्याचं आपण सांगितलेलं आहे. शिवाय 31 ज्याची जन्मतारीख आहे, तर त्याचा पण भाग्यांक 4 येतो. तर अशा ज्यांचा भाग्यांक 4 आहे, तर त्यांचा जीवनामध्ये अ, राहू महाराजाचा स्वामी त्यांच्या राहूचं हे असतं स्वामित्व असतं आणि राहू महाराज कसं आहे, एकतर खूप चांगलं करतात किंवा मग खाली रसातळाला नेतात. म्हणून अशा लोकांनी चांगलं होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु राहूचा जप जर केला, त्यांचा भाग्यांक 4 आहे त्याने. ओम रा राहवे नमः, ओम रा राहवे नमः, ओम रा राहवे नमः. हा जर मंत्र केला आणि राहू महाराज जर प्रसन्न झाले, तर आपल्याला आपल्याला अगदी रंकाचा राजा पण ते करतात. आणि त्यांना जर ते वक्री असतील आणि नीचस्थानी असतील आणि आपणही त्यांची पूजा वगैरे करत नसू राहू महाराजांची, तर ते आपल्यावर नाराज होणार आणि आपल्याला दुःख देणार. तसंच शनी महाराज बी तसं आहेत. शनी महाराज कसे आहेत? कर्मफलदाता. शनी महाराज येताना नको वाटतात. परंतु जाताना म्हणजे जावे असं नाही. 7.5 वर्ष झाले की ते जातातच. पण जाताना ते खूप चांगलं करून जातात. पण तू कंटिन्यू 7.5 वर्ष आपल्या प्रत्येकाच्या राशीत नसतात ते. त्यांचं 2.5 का असतं, 2.5 वर्षाचं. म्हणजे त्यांचा हे अ, अ, पहिला प्रहर म्हणूया, दुसरा प्रहर आणि तिसरा प्रहर. जर पहिल्या प्रहरमध्ये असतील तर खूप खूप दुःख म्हणजे पहिल्यांदाच आले त्यांना 2.5 वर्ष असतं पहिलं 2.5 त्यानंतर अजून पुन्हा 1-2 वर्ष गेलं किंवा कंटिन्यू पण येऊ शकतात. मध्ये गॅप-बीप सोडू शकतात. त्यांच्या इच्छेवर आहे. कंटिन्यू पण म्हणजे पहिला प्रहर, दुसरा प्रहर, तिसरा प्रहर. पण शक्यतो 2.5 वर्ष झाली की दुसऱ्या राशीत कुठल्यातरी जातात. मध्ये 1-2-3 वर्ष झाली की आणखी पुन्हा येतात आपल्याकडे. असं करून जीवनातनं ते 7.5वी वर्ष येऊ शकतात किंवा फक्त 2.5च वर्ष येऊ शकतात आपल्या राशीला. आपल्या राशीला आलेत ते पहिल्या 2.5 ह्याच्यात आणि त्यावेळेला जर आपण त्यांची भक्ती केली, हे केली त्यांना जर वाटलं की नका आता ह्यांच्याकडे पुन्हा यायचं नाही, यांना त्रास नाही द्यायचा असं जर वाटलं तर फक्त 2.5 वर्षच आणि 5 वर्ष बी येऊ शकतात आणि 7.5 वर्ष. नियमानं त्यांची 7.5 वर्ष आहेत. त्यांनी किती दिवस राहायचे त्यांची मर्जी आहे आणि ते कर्मफलदाता आहेत. जर आपण मेहनत करत असू, कष्ट करत असू आणि सत्य आचरण करत असू, तर शनी महाराज प्रसन्न होतात
आणि आपल्या राशीतनं लवकर जातात ही जाताना ते इतकं छान फळ देऊन जातात. आणि ज्यांच्या राशीला शनी महाराज येतात त्यांची प्रगती खूप होते, खूप होते. पण त्रासही खूप होतो. पण ते त्रासाला जर त्यांनी आता मग त्रास सोसल्याशिवाय तर प्रगती होणार. आता तुम्ही मिलिटरीचं जे जातात लोक, त्यांना खूप आधी ते हार्ड परीक्षा द्यायला लागतात किंवा ते हार्ड त्यांची एक्झरसाइज असते. परंतु त्यांना पुन्हा मान पण मिळतो का नाही? तसं आहे शनी महाराजांचं. त्रास देतात, पण त्यांच्या त्रासात जर उतरलं, परीक्षेत पास झालं, तर ते आपल्याला खूप चांगलं करून जातात. खूप छान आशीर्वाद देऊन जातात. कारण ते कष्टाची चीज करणार आहेत. कर्मफलदाता आहेत. मग त्यावेळेला आपण जर शनीचं आपल्याला ज्यावेळेला शनीचा असा 7:30 असेल किंवा पहिलं चरण असेल, तर आल्या-आल्या आपण त्यांना शनीचा मंत्र म्हटला पाहिजे. शनिदेव कसे प्रसन्न होतील ते आणि नुसतं मंत्र म्हणूनच नाही, तर आपण कष्ट पण केलं पाहिजे, सत्यानं वागलं पाहिजे, धर्मानं वागलं पाहिजे. मग शनी महाराज प्रसन्न होतात. आणि शनी महाराजांना प्रसन्न करण्याचा मंत्र आहे, ओम शनैश्वराय नमः. ओम शनैश्वराय नमः. आणि देवाचे देव महादेव यांना पण शनी महाराजांनी सोडलेलं नाही. महादेव सुद्धा 2 क्षणासाठी लपून बसले होते शनी महाराजाला घेऊन. म्हणून शनी ग्रहाला किंवा राहू ग्रहाला असं निग्लेक्ट करून चालणार नाही. तर त्यांची भक्ती, पूजा करणं हे गरजेचंच असतं. जर ते वक्री असतील तर आपल्याला त्रास होणारच. त्या त्रासात सुद्धा आपण त्यांची भक्तीच केली पाहिजे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे पॉवरफुल स्विच वर्ड आहे, येस आय विन, तसेच 1176 हा जो लकी नंबर आहे आणि 1111 हा जो लकी नंबर आहे, तसंच ज्यांचा भाग्यांक 4 आहे, त्यांच्याविषयी ॲस्ट्रोलॉजिकल ज्योतिषशास्त्रानुसार जी माहिती आहे, की की त्या 4 नंबर असल्यावर त्यांना राहूचं कसं त्यांच्यावर हे असतं, हे सगळं डिटेल्समध्ये पाहिलेलं आहे. आय होप ऑल ऑफ यू गाईज अंडरस्टँड टुडेज टॉपिक very well. Even if there is any type of difficulty, any type of conclusion, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. And guys, if you are new in my channel and even if you are not subscribe my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon and you have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. And if you do so, then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it, and your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Shiv Shambhu Shiv Shiva.